शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। 3 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली। आतापर्यंत 5,000 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीची बँकेत रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात। राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे थेट जमा होण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना मोबाईलवर तसेच मेसेज येत आहेत। शासनाने मंजूर केलेली रक्कम बँकेमार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग केली जात आहे। यामुळे अनेक दिवसांपासून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। परभणीसह राज्यातील आणखी 20 जिल्ह्यात थेट अनुदान वाटप। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपाठोपाठ राज्यातील इतर 20 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनेचे अनुदान जमा होत आहे। खरीप हंगामातील शेती कामे, खते व बियाणांच्या खर्चासाठी हा निधी थेट शेतकऱ्यांच्या हाती पोहोचवला जात आहे। या थेट आर्थिक मदतीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठा हातभार लागणार आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 48 तासात कर्जमाफीची रक्कम जमा होणार। कर्जमुक्तीच्या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढील 48 तासात रक्कम थेट वर्ग केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे। त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची रक्कम किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटायला चालू झाला की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू। 13 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमुक्तीचे वर्ग करण्यास सुरुवात। कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील तब्बल 13 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांकडे वर्ग करण्यात आली आहे। यामुळे लाखो शेतकरी बँकेच्या थकबाकीच्या बोजातून मुक्त होऊन आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्जास पात्र ठरणार आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 4,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता। तिजोरीवरील आर्थिक तणावामुळे रखडलेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। शासन स्तरावर निधीचे नियोजन सुरू असून सणांच्या मुहूर्तावर हा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदीसाठी चांगला हातभार लागणार आहे। वेळेवर पीक कर्ज फेडणाऱ्या 7,288 शेतकऱ्यांना 1.67 कोटींची व्याज माफी। वेळेवर नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या 7,288 शेतकऱ्यांना 1,68,00,000 रुपयांची वीज माफी मंजूर करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात बँकेंना केंद्राकडून हा निधी प्राप्त झाला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात व्याज परतावा वर्ग केला जात आहे। प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या बळीराजाला या निर्णयामुळे मोठा आर्थिक लाभ आणि प्रोत्साहन मिळालेला आहे। पूर्णा तालुक्यात 21,922 शेतकऱ्यांच्या खात्यात अन्नधान्याऐवजी 1.11 कोटी थेट जमा। परभणीच्या पूर्णा तालुक्यात रेशन लाभार्थ्यांना धान्याऐवजी डीबीटी प्रणालीद्वारे थेट 1,11,00,000 रुपये रोख स्वरूपात वितरित करण्यात आले आहे। लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसा जमा झाल्याने त्यांना गरजेनुसार थेट अन्नधान्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले आहे। या थेट रोख हस्तांतरणामुळे रेशन व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा बसून गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत पूर्ण मदत पोहोचलेली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच मिळणार थेट बोनस। राज्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच बोनस दिला जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही खासदार यांनी दिली आहे। गेल्या हंगामात धानाला कमी भाव मिळालेल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते। हा बोनस थेट बँक खात्यावर वर्ग केला जाणार असल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। गोवर्धन योजनेतून शेणापासून कमाईसाठी 23,731 कोटींची तरतूद। ग्रामीण भागातील जैविक कचरा व बायोगॅस प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनाने 23,731 कोटी रुपयांची मोठी तरतूद केली आहे। शेतकऱ्यांना शेणापासून बायोगॅस व खत निर्मितीसाठी थेट सरकारी अनुदान व उत्पन्नाची संधी मिळणार आहे। यामुळे शेतीतील घरगुती गॅस व खतांचा खर्च वाचवून शेतीतील अतिरिक्त कमाई करू शकणार आहे। प्रधानमंत्री ग्रामीण आवास घरकुल योजनेसाठी 31.67 कोटींचा अतिरिक्त निधी। ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारने 31.67 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे। निधी वितरणात प्रत्यक्ष मंजुरी मिळालेल्यामुळे ग्रामीण भागात रखडलेल्या घरांच्या बांधकामांसाठी आता वेग येणार आहे। या निर्णयामुळे स्वतःच्या पक्क्या घराचे स्वप्न बांधणारे गरीब शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना मोठा आधार मिळालेला आहे। अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीने 10,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी। अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना कुटुंबांना कोणत्याही जाचेची अट न ठेवता तात्काळ 10,000 रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे।
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह अनेक शेतकरी संघटनांनी यासाठी प्रशासनाला अधिकृत निवेदने दिली आहेत. नुकसानग्रस्त भागास सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची ई-केवायसी पूर्णपणे मोफत. शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. सेवा केंद्रावर शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत आपले बायोमेट्रिक किंवा OTP प्रमाणीकरण पूर्ण करून कर्जमाफीचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी केलेली आहे. जनावरांचा साठा. नवीन पशुधन विमा योजना. सरकार भरणार 85% हप्ता. राज्यात नवीन पशुधन विमा योजना सुरू करण्यात आली असून केंद्र व राज्य सरकार मिळून 85% विमा हप्ता भरणार आहेत. शेतकऱ्यांना आपल्या जनावरांचे संरक्षण करण्यासाठी केवळ 15% एवढाच नाममात्र हप्ता स्वतः भरावा लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा आजारामुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास पशुपालक शेतकऱ्यांचे होणारे मोठे नुकसान टाळणार आहे. हळदीच्या दरात एका दिवसात 1000 रुपयांची मोठी घसरण. हळदीच्या बाजारभावातील तेजीला अचानक ब्रेक लागला असून एकाच दिवसात क्विंटल मागे 500 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या बाजारात हळदीला 15,000 ते 16,500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. अचानक भाव कोसळल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पीक विमा अर्ज भरण्यास मराठवाड्यात नांदेड जिल्हा अव्वल. खरीप पीक विमा भरण्यास मुदतीनंतरही मराठवाड्यात 1,22,000 शेतकऱ्यांनी नवीन भर पडली असून नांदेड जिल्हा आघाडीवर आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या विम्याचे आर्थिक कवच मिळणे अधिक सोपे होणार आहे. विम्याची रक्कम खात्यात येताच सोलापूरच्या 28,000 शेतकऱ्यांचे पुन्हा अर्ज. पीक अग्रिम विम्याची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेला जोरदार प्रतिसाद दिला आहे. अवघ्या एका आठवड्यामध्ये सुमारे 28,000 शेतकऱ्यांनी चालू वर्षाच्या विम्यासाठी नवीन अर्ज नोंदवलेले आहेत. विम्याचे पैसे थेट खात्यात आल्याने शेतकऱ्यांना या योजनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. जमिनीचे प्रमाणीकरण नसल्यास PM किसान व नमो शेतकऱ्याचा हप्ता अडकणार. शेतकऱ्यांची जमिनीचे नोंदणीचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही त्यांचा PM किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता थांबू शकतो. पोर्टलवरील माहितीमध्ये आणि सातबारामध्ये नोंदणीचा पद आढळल्यास पुढील आणि आर्थिक लांब बंद होईल. ते शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचण टाळण्यासाठी तात्काळ आपल्या जमिनीची माहिती पोर्टलवर पडताळणी अद्ययावत करावी अशी मागणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या आजच्या ताज्या 40 ताज्या बातम्या. याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफीची किंवा नमो शेतकरी योजनेची हप्ता आला की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तसेच चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ह्या बातम्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा पुढील योजनेच्या हप्त्याबाबत माहिती कळेल. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.